ही कथा आपल्याकरिता आहे. आपल्याला हे असं वाटलं पाहिजे, झालं आता माझं 40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष वय झालेलं आहे. मनसोक्त अशा प्रकारचा मी संसार केलेला आहे, नाही का? पण आता मात्र मी माझ्या भगवंताला भेटण्याकरिता काहीतरी साधन, काहीतरी परमार्थ, काहीतरी नामचिंतन घ्यावं असं वाटलं पाहिजे. 4 आश्रम सांगितले. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आणि संन्यास. संन्यास आश्रम राहिलाच नाही बघा. पहिलं चांगलं जात होते माणसं. 70-75 वर्ष झाले की वनामध्ये निघून जात होते, पण आता म्हातारे घरच सोडणार चाललेत. काय करावं? देवाकडे चला की हो, आता मला काय होईल देव देव. काय करता? घरीच बसतो. अरे बाबा, घरी बसण्यापेक्षा इथे येऊन बसा. काहीतरी 4 शब्द ऐकायला भेटतील, काहीतरी कल्याण होईल, काहीतरी मुखाला नाम येईल. काही किती 3 तास आपल्या मुखाला नाव येतं या ठिकाणी, पण ते नावच घ्यायचं नाही. घर 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 बास, घर घर बास. चहाचा कप पिऊन तिथंच ठेवायचा, अजून लावून द्यायचं. किती दिवस हे करणार? पहिल्या 25 वर्षामध्ये मुलांना अध्ययन केलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे, ज्ञान मिळवलं पाहिजे. 25 ते 50 वर्षामध्ये धन कमवलं पाहिजे, नाही का? जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तू एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. आणि 25 ते 75 पुन्हा काय केलं पाहिजे? वानप्रस्थ. संसारात असून नसल्यासारखं राहायचं, उग लक्ष द्यायचं. लेकरं काय करायले, बाळ काय करायले, आपले मुलं काय कामधंदा करायले, हे लक्ष ठेवायचं. कोणाचं काम? या वानप्रस्थाचं. उग बसून नजर फिरवायची सगळीकडे. याला म्हणतात महाराज वजनदार काम, नाही. आणि मग 70-75 झाल्याबरोबर मग आता पंढरीची वारी आनंदानं अशा प्रकारचं आनंदी तीर्थयात्रा देव देव अशा प्रकारचं करावं. कधीतरी घरी उग भेट दिल्यासारखं जावं. हे खरं जीवन आहे, हे जगण्याचा काही नियम आहे. अशा प्रकारचं जीवन आपल्या सर्वांचं असावं. कल्याणाचा मार्ग राजानं निवडला महाराज. संत महात्मे पुण्य फळलं की बरोबर भेटत असतात. आणि काय सांगावं, पाहता 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 शुकाचार्य महाराजांचं दर्शन झालं. शुकाचार्य महाराज की. दुःख सांगितलं, 7 दिवसामध्ये माझा उद्धार व्हायचा आहे. काही काळजी करू नको राजा. 7 दिवस भरपूर झाले, 7 दिवस खूप झाले उद्धाराकरिता. अरे पूर्वी एक राजा होता, त्याने 1 तासात उद्धार करून घेतला. कोणता होता? नाही का? 1 तास उरला खटवांगरायासी. 1 तास उरला खटवांगरायासी. भाग्य धन्यासी.
जय हो काय 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 एक तास उरला खटवंगरायासी भाग्य दशा कैसी प्राप्त झाली नाही का आणि म्हणून काय करावं भगवान श्रीमद भागवताचं अनुष्ठान करावं महाराज राजा परीक्षितीकरिता भागवताचं पुन्हा अनुष्ठान करण्यात आलं सुंदर असा मंडप टाकलेला आहे केळीचे खांब सगळी सजावट अशा प्रकारची झालेली आहे सगळ्या अशा प्रकारच्या संत महात्म्यांना बोलावलं सगळ्या राजराजांना आमंत्रण दिलेलं आहे प्रजेला आमंत्रण दिलेलं आहे स्वतः शुकाचार्यजी महाराज मोठ्या आसनावर त्या ठिकाणी बसलेले आहेत राजा परीक्षिती समोर बसलेला आहे आणि श्रीमद भागवताची कथा श्रवण करायला लागलेले आहेत आज कथेचा तिसरा दिवस त्या कथेचा तिसरा दिवस सुंदर अशा प्रकारची कथा भाव विभोर होऊन त्या ठिकाणी शुकाचार्यजी महाराज वर्णन करून सांगतायत आधीच हे अमृत काल सांगितल्याप्रमाणे आधीच हे भागवत अमृत फळ आणि त्याला शुकाचार्यजी महाराजासारखं पोपटासारखं चोच लागलेलं पुन्हा किती गोड असेल हो इतकी गोड कथा त्या ठिकाणी सांगू लागलेली आहे राजा परीक्षिती श्रवण करायला लागलेला आहे तिसरा दिवस एकदा सुंदर पैकी एक सुंदर भजन घेऊ आणि पुढील कथेला प्रारंभ करू सर्वांनी टाळी वाजवून भजन करायचे आता तू उठून का बरं नाही गोविंद मेरो हे गोपाल गोविंद मेरो हे गोपाल मेरो हे गोपाल
राजा परीक्षिती श्रवण करू लागलेले आहेत. शुकाचार्यजी महाराज भगवंताच्या लीलांचा अमृत रस त्या ठिकाणी भावविभोर होऊन सांगायला लागलेले आहेत. आणि त्यावेळेला ही सृष्टी जेव्हा रसातळाला गेलेली आहे, पृथ्वी, त्यावेळेला भगवंतांनी वराह अवतार घेतला. ब्रह्मदेवाच्या नाशिकेतून हा वराह अवतार बाहेर आला. हिरण्याक्ष नावाच्या दैत्याने ही पृथ्वी रसातळाला नेऊन ठेवली होती. आणि ही पृथ्वी रसातळाला गेल्यानंतर सगळ्यांनी धावा केला, त्राहिमाम त्राहिमाम भगवंता. त्यावेळेला भगवंतांनी वराह रूप धारण केलं, हिरण्याक्षाचा वध केला. ज्या वेळेला सनकादिक ऋषी भगवान विष्णूची भेट घेण्याकरता गेलेले आहेत, त्यावेळेला द्वारपाळांनी ऋषी मुनींना अडवलं. जय विजय, तुम्ही उन्माद झाला, या अर्थी तुम्हाला लक्षात नाही संत महात्म्याचं स्वागत हे कुठेही अशा प्रकारचं त्यांना कुणाच्या परवानगीची गरज नाही. आम्हाला भगवान विष्णूची भेट घ्यायची आहे. जय विजयानं जाऊ दिलं नाही. त्यावेळेला श्राप दिला महाराज, जा पृथ्वीवर तुम्हाला अशा प्रकारचं भोग भोगावं लागेल, जन्म घ्यावा लागेल आणि भगवंतापासून दूर राहावं लागेल, दैत्य कुळामध्ये जन्मावं लागेल. हा श्राप महाराज. तेच सत्ययुगामध्ये हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष झाले. हे भागवत असं आहे, या कथेचा संदर्भ त्या कथेला, त्या कथेचा संदर्भ या कथेला, म्हणून लक्षपूर्वक ऐकावं. हिरण्याक्षानं ती पृथ्वी अशा प्रकारची काय केलेली आहे, पाण्यामध्ये नेऊन ठेवली. सगळा हाहाकार उठलेला आहे. भगवंतानं वराह रूप धारण केलं आणि तो वराह जसा 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 बाहेर यायला लागला तसा तसा मोठा व्हायला लागला. वराह म्हणजे कोण? अहो, भक्ताचं रक्षण करण्याकरता डुकराचा अवतार घेतला माझ्या देवानं, नाही का? मोठा व्हायला लागला वराह आणि धार दिशी त्या समुद्रामध्ये अशा प्रकारचं भगवंतांनी प्रवेश केला. हिरण्याक्षासोबत युद्ध केलं, अनेक दिवस युद्ध केलं भगवंतांनी, गदा युद्ध, मल्ल युद्ध. आणि महाराज काय सांगावं, एक मोठा प्रहार भगवंतांनी केला आणि त्या हिरण्याक्षाचा वध केला. पृथ्वी सुखरूपपणानं बाहेर आली. गोपाल कृष्ण भगवान की. पृथ्वी पुन्हा जागेवरती अशा प्रकारची प्रस्थापित केली. सगळ्या देवी देवतांनी भगवंताचं स्तुतिगान त्या ठिकाणी गायलेलं आहे. संतू स्तुतिगान केलं भगवंतांचं. अशा प्रकारचा आनंद सगळीकडे व्हायला लागलेला आहे. पुढे भगवंताचा कपिल मुनीच्या नावाने अवतार प्रसिद्ध झाला महाराज. मनुकुमारी देव होती. तिनं भगवंताचे गुण ऐकले महाराज, भक्ती करायला लागली भगवंताची. अत्यंत अशा प्रकारची सुंदर भक्ती चाललेली आहे. कर्दम मुनीची पत्नी असणारी देव होती. अतिशय सुंदर आचार विचार गृहस्थाश्रम. कर्दम ऋषीने सांगितलं, तुला वाटतंय ना तुझ्या पोटाला भगवान परमात्मा यावं? अशा वेळेला
तू खेद करू नको, दुःख मानू नकोस. तुझी चांगली भक्ती आहे, भगवंताविषयी अशा प्रकारचं तुझ्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे. लवकरच तुझी इच्छा पूर्ण होईल आणि भगवान परमात्मा प्रत्यक्ष तुझ्या पोटाला अवतार घेतील. सुरुवातीला आवाज जसा होता तसा करा, थोडा वीक होते. आणि तू अनेक प्रकारच्या व्रताचं पालन केलेलं आहेस आणि त्यावेळेला तुझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही असं पत्नीला सांगितलं. आता तू काय कर, संयम, नियम, तप, द्रव्य दान करीत श्रद्धापूर्वक भगवंताचं भजन कर. लाईट गेली का? आणि तो अशी आराधना केल्यानंतर श्रीहरी प्रत्यक्ष भगवान विष्णू तुझा पुत्र म्हणून जन्माला येतील, तुझं यश वाढवतील. तुझ्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारचं भक्ती उत्पन्न करून आपल्या सर्वांना ज्ञान देतील. प्रजापती कर्दमाविषयी आदर होता महाराज पत्नीला. देवहूती असणारी पत्नी, पतिव्रता होती, देवहूती. पूर्वीच्या काळात पतिव्रता होत्या नाही का? सीतामैया पतिव्रता, सती माता पतिव्रता, मंडोदरी पतिव्रता. अशा अनेक पतिव्रता सांगितलेल्या आहेत. तशी देवहूती पतिव्रता आहे. पतिव्रता कुणाला म्हणावं? पतीच्या मताला जी अनुसरून असते तिला पतिव्रता म्हणावं. आता पतिव्रता राहिली नाही, पतिवर्ता. पतिवर्ता, पतीच्या वर्ता हिनं. घेतलं नाही बरं, आमच्याकडलं सांगायला. त्यावर बरोबर करा हो. पहिलं होतं कसा करा. सुरुवातीला चांगला झाला बघा आवाज. वारं नाही, काही नाही, कळते हॅलो हॅलो. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्याचा थोडा कमी करून त्या टॉपचा आवाज वाढवा, भोंग्याचा आवाज वाढवा. अशा रीतीनं पुष्कळ काळ गेल्यानंतर भगवान मधुसूदन महाराज कर्दमाच्या तेजाचा आश्रय घेऊन देवहूतीपासून जसा लाकडामधून अग्नी प्रकट व्हावा त्याप्रमाणे माझा भगवान प्रकट झाला आणि त्यांचं नाव ठेवलं कपिल भगवान. बोले कपिल भगवान की जय. आकाशामधून देवतांनी टाकलेल्या दिव्य फुलांचा वर्षाव होऊ लागला महाराज. सर्व देशामध्ये आनंद पसरला. जलाशयातील पाणी निर्मळ झालं आणि सर्व जीवांची मन प्रसन्न झाली महाराज. आणि याच वेळी सरस्वती नदीनं वेढलेल्या कर्दमाच्या त्या आश्रमात मरीची इत्यादी मुनींसहित ब्रह्मदेव त्या ठिकाणी आले. सगळे स्तुतिगान करायला लागले महाराज भगवंताची. भगवंताची स्तुती करायला लागले. पुष्प वर्षाव झाला भगवंतावर. वेदाह माद्यम पुरुषमवर्तिनं स्वमायया भूतानां सेवधिं देहं निभ्राणं कपिलं मुनैः. स्तुती स्तोत्र गायला लागले, पुष्प वर्षाव करायला लागले. हे मुनी,
सर्व प्राण्याचं निधान असणारे आदिपुरुष नारायण आपल्या योगमायेनं कपिल भगवंताच्या रूपानं अवतीर्ण झालेले आहेत हे सगळ्यांनी ओळखलं महाराज आणि मोठा आनंद झाला. सगळ्यांनी भगवंताचं स्वागत केलेलं आहे. पुढे भगवान हळूहळू मोठे झालेले आहेत आणि सगळं ज्ञान त्या ठिकाणी कपिल भगवंतांनी सांगितलं. सांख्य शास्त्रासारखं शास्त्र कपिल भगवंतांनी सांगितलं. सगळ्या जगाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. असा आवाज होता, राईट. सगळ्या लोकांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. आता ओके. आणि सगळं जग अशा प्रकारचं ज्ञानमय केलं. स्वतःच्या आईला सुद्धा ब्रह्मज्ञानाचा उपदेश देवहूतीला कपिल मुनीने केला. असा हा दिव्य भगवंताचा अवतार. किती होते? लहानच होते, पण सगळ्यांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. म्हणून ज्याचा जवळ ज्ञान आहे अशा प्रकारचं त्याच्या पुढे नतमस्तक व्हावं. जरी तो आपल्यापेक्षा लहान असेल, वयानं जरी लहान असला तरी त्याच्याजवळ ब्रह्मज्ञान आहे, ज्ञान आहे, भक्ती आहे, प्रेम आहे. त्याची सेवा करावी अशी ही संत महात्म्याची सेवा सांगितलेली आहे. आणि असा हा कपिल भगवंताचा अवतार. कपिल भगवान की जय. पुढे चतुर्थ स्कंदामध्ये मोठी गोड कथा सांगितलेली आहे. काय कथा आहे ते? विदुरानं प्रश्न विचारला. ब्राह्मण, भवेशीलवतां श्रेष्ठे दक्षो दुहितृवत्सलः विद्वेषमकरोत्स्मादन्नात् धृत्यात्मजां सतीं. प्रजापती दक्ष यांच्या जवळजवळ 52 कन्या होत्या. सगळ्या कन्यावर त्यांचं प्रेम होतं. आपली कन्या सती ही भगवान शिवाला दिली होती दक्षानं. पण काय झालं कुणास ठाऊक, कसा द्वेष निर्माण झाला, काय झालं, त्यांचं एवढं कसं भांडण झालं, ही कथा आम्हाला सांगा. आणि त्यावेळेला ऋषी महाराज ती कथा सांगायला लागलेली आहे. काय झालं होतं असं नेमकं? सती माता तारुण्य वयामध्ये भगवान शिवाची अशा प्रकारची भक्त असणारी आहे. गोड कथा आहे का? वडिलाची आज्ञा नसतानाही सती मातेला वाटायचं की माझं भगवान शिवासोबत विवाह व्हावा. भक्ती करायची रोज, अशा प्रकारची भगवंताची भक्ती. बेल व्हावं भगवंताला. एक बिल्वम शिवार्पणम. बेल जरी नसला, भगवान शिव माझा भोळा शंकर आहे. एक अशा प्रकारचं तांब्याभर पाणी भगवंताला पुरेसं झालं. एक लोटा जल सब समस्ये का हल. प्रदीप मिश्रा सांगायला टीव्हीवर. ते ऐकल्यापासून जे बाया पाणी घेऊन निघाल्या महाराज आमच्या गावाकडे, महादेव कोरडाच ठेवून चालल्या. आता माणसाला 24 तास पाण्यात भिजल्यावर कसं होईल त्या माणसाचं? होय महाराज, तुळशीराम महाराज. देव महादेव कोरडाच नाही. पहिलं आमच्या महादेवाच्या देवळात कोणीच येत नव्हतं, कुत्र बसत होत. बरं आहे, चांगली गोष्ट आहे. भक्ती वाढायला लागलेली आहे, सगळं चांगलं आहे. पण नवरा हेच महादेव म्हणावं. नवऱ्याचीही तितकीच सेवा करा, मालकाची सेवा करा.
ते काय कोणता 16 सोमवार एका बाईने केला आणि म्हणली आता माझा खडा सोमवार आहे. म्हणजे खडा म्हणजे काय राहते काय इकडे कुठं कुठं राहते काय खडा मंगळवार राहते की सोमवार खडा सोमवार आहे म्हणली मला बसायचंच नाही आता. बर मग आता काय करू मी आत्ताच मी महादेवाच्या देवळात जाऊन आले मला तर बसायचं नाही आणि तुम्हीच जरासा चहा करा आणि मलाही पाजवा बघा. हे बघा हे आणि तुमच्यासाठीच कराले हो तुमच्यासाठीच मी येडी तुमच्यासाठी सगळं कराले तुमचं चांगलं व्हावं म्हणून कराले हे व्रत कराले. आणि सांगाली कोणाला नवऱ्या हे असं नाही चालत. आधी मालकाची सेवा नंतर अशा प्रकारचं काय भगवंत पतिव्रते दैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी नाही. सती मातेनं भगवान शिवजीची अशा प्रकारची आराधना केली. काय सांगावं भगवान शिवजीला प्राप्त करून घेतलं. दक्ष राजांनी सतीला दिलेलं आहे भगवान शिवजीला. आणि एक वेळेस दक्ष राजा असणारा प्रजापती होता महाराज. सगळं राज्य त्याच्या अधिपत्याखाली. सगळे इंद्रादिक देव त्याचा ऐकणारे. ब्रह्मदेव पिता असणारे त्याची. आणि मग सांगितलं मोठा यज्ञ करायचा आहे. एक दिवस बसलेले आहेत. मोठी बैठक बोलवलेली आहे. ब्रह्मा विष्णू महेश त्या ठिकाणी आलेले आहेत. इंद्रादिक देव आले. इंद्र चंद्र महेंद्र कुबेर वायुदेव अग्निदेव सूर्यदेव सगळे देवता त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि सगळे बसलेले असताना वाजत गाजत अशा प्रकारची दक्ष राजाची स्वारी तिथे आली. आणि दक्ष महाराज आल्यानंतर सगळे उठून उभे राहिलेले आहेत. सगळे जण उठून उभे राहिले. स्वागत केलं. ब्रह्मदेव उठून उभे राहिले. भगवान विष्णू अशा प्रकारचं उठून उभे राहिलेले आहेत. पण माझे भगवान शिव ज्या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणी त्यांना समाधी लागली. ज्या ठिकाणी माझे भगवान शिव बसतात त्यांना लागली समाधी लागत असते. निर्विकार निर्विकल्पो नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. नाही का भगवान शिवजी समाधीस्थ आहे. सगळ्यांनी दक्षाचं स्वागत केलं. आणि दक्ष राजांनी भगवान शिवजीकडे पाहिलं वाकड्या नजरेनं. हा शिव महादेव म्हणणारा माझा जावाई हा उठून उभा राहिला नाही. माझं स्वागत केलं नाही. काय आहे याच्याकडे? कैलासावर राहणारा स्मशानात राहणारा अंगाला भस्म लावणारा इतका कसा गर्विष्ठ असं कोणाला वाटायले? कोणाला? कोण म्हणलं? गुंडीरामला. अहो दक्ष राजाला वाटू लागला.
अंगाला भस्म, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, अंगावर सर्प, काय दुसरं त्याच्याशिवाय, एक त्रिशूळ आणि एक नंदीबाई. कशा करता माझा अपमान झाला असं दक्षाला वाटायला लागलं. आणि मग काय सांगावं, निर्णय झाला की जो यज्ञ आपण ठेवत आहोत त्या यज्ञामध्ये माझा अपमान करणाऱ्या या शिवजीला बोलवायचं नाही. काय करायचं नाही, आमंत्रण द्यायचं नाही. ठरला यज्ञ, मोठा अशा प्रकारचा यज्ञ चाललेला आहे. मोठा यज्ञ अनुष्ठान मांडलेला आहे. सगळ्या देवी देवतांना अशा प्रकारचं आमंत्रण दिलं. नुसतं दिलं नाही, मूळ आमंत्रण दिलं. मूळ आमंत्रण दिल्यावर कसं जावं लागतंय, बोलत जावं. चर्चा लग्न लागतात की नाही इकडे, दोघ जण जावं लागतंय आणि काहीतरी घेऊन जावं लागतंय. जोडी नाही की नाही. सगळ्या देवी देवतांना आमंत्रण दिलं दक्ष राजानं. दक्ष राजानं आमंत्रण दिल्याबरोबर सगळे देवी देवता त्या ठिकाणी ठरलेल्या दिवशी त्या यज्ञस्थळाकडे यायला लागलेले आहेत. आणि योगायोगानं कैलासावरून काय येऊ नये, कुठून, कैलासावर. कैलासावरून सगळे विमान जाऊ लागले. भगवान विष्णू लक्ष्मी मातेला घेऊन गरुडावर बसून निघालेले आहेत. ब्रह्मदेव निघालेले आहेत, हंसावर बसून निघालेले आहेत. सरस्वती माता निघालेल्या आहेत. इंद्र आपल्या शचीला घेऊन निघालेला आहे. सूर्यदेव, सगळे देव निघाले, ज्याचे ज्याचे वाहन. ऐरावत घेऊन निघाले इंद्रदेव. आणि कुठून जाऊ लागले, घागर दर्यावरून, कैलासावर. इथे महादेवच आहेत क्या. कैलासावरून सगळे देवी देवता जात असताना सती मातेनं पाहिलं. सती माता कोण, भगवान शंकराची पत्नी असणारी, अर्धांगिनी असणारी सती माता. पाहिलं कुठं जात असतील ते देवलोक, कुठे निघाले असतील. तेवढ्यामध्ये नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारदमुनी आणि नारदमुनी टाळी वाजवा, भजन करा. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण
हात वर करा. माझे फोटो घ्या सर्वांचे, पेपरला द्यायचे आपल्याला. त्या पेपर मध्ये झोपलेलं दिसलं कोणी दिसलं? गोपाल कृष्ण भगवान की जय पार्वती मते शिव हर हर महादेव. राधे राधे. कुठपर्यंत कथा आली आपली? सांगा बरं. नारद मुनी आले. वा, टाळी वाजवा यांच्याकरता. कुठं आले नारद मुनी? कैलासावर आले. कैलासावरती नारद मुनींचं आगमन झालं आणि अशा वेळी नारद येतात. बरं काय, अशा वेळी नारद येतात. पण त्या नारदामुळं जगाचं कल्याण होत होत आणि ह्या नारदामुळं गावाचं वाटण होऊन गेलं. आता ते कोण नारद आहे ते मला माहित नाही. बरं, ते तुमचं तुम्ही पहा. ह्या नारदामुळं एका गावाचे 2 गाव झाले. ह्या नारदामुळं एका सप्त्याचे 2 सप्ते झाले आणि ह्या नारदामुळं एका घराचे 2 घर झाले. हे असे नारद आपल्याकडे नको. या नारदापासून सावध. ते ब्रह्मर्षी होते, नारद महर्षी, पण त्यांच्या कळीमुळं जगाचं कल्याण होत होत. म्हणून काय म्हणतात, कळीचा नारद. फलाना माणूस कळीचा नारद आहे होते, कळीचा नारद आहे, नाही का? आणि म्हणून नारद महर्षी आले, स्वागत केलं नारदांचं. नारदा, कैलासावर चक्कर. आज यावंच लागते. कस काय नारदा? आणि तुम्हाला माहित नाही माते? काही माहित नाही नारदा. तुमच्या माहेरी दक्ष राजाच्या घरी फार मोठा यज्ञ चाललेला आहे, फार मोठा, आणि तुम्हाला नाही आमंत्रण. हे बघा, नारद महर्षी. नाही नारदा, खरंच माहिती नाही. असं कसं होतंय? माहिती असलं पाहिजे. नारायण 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 म्हणत निघून गेले. आता सती मातेला वाईट वाटायला लागलं. माझ्या घरी यज्ञ, माझ्या माहेरी मोठा अशा प्रकारचा यज्ञ चाललेला आहे, मोठा यज्ञ ठेवलेला आहे, सगळ्या देवी देवतांना बोलवलं, इथून गेले, माझ्या डोळ्याच्या देखत सगळे देवी देवता गेले आणि आम्हाला आमंत्रण नाही. दुःख वाटायला लागलं. सांगा ना, कोणाला वाटणार नाही? कोणाला वाटणार नाही दुःख? आपल्या माहेरी एखादा जर कार्यक्रम असेल, लग्न कार्य असेल, वास्तुशांती असेल, सगळ्या सखी सहेली बहिणी, सगळ्या आत्या, सगळे सोयर धायरे जमले असतील आणि आपल्याला जर आमंत्रण नसेल, माय किती दुःख वाटेल, किती दुःख वाटेल. एक सांगू, स्त्रीचं सगळ्यात आपुलकीचं स्थान म्हणजे माहेर असते. लक्षात घ्या, माहेर असते. दिवाळीचा सण आला ना, ती सारखी अशा प्रकारची वाट पाहत असते. माझा भाऊ राया येईल, माझा भाऊ राया येईल आणि मला 4 दिवस माहेरी घेऊन जाईल. आणि त्या माहेरामध्ये गेल्यानंतर माझ्या सगळ्या मैत्रिणीला, माझ्या सगळ्या लहानपणच्या माझ्या मैत्रिणीला, दोस्तिनीला मी
दिली खुलास अशा प्रकारे काय करील बोलल, सगळ्यांशी हसल. माहेरामध्ये मुलगी गेली ना, कितीही वेळ जरी झोपली तिला ऊठ म्हणणार कोणी नसते, लक्षात. आणि ती सासरी सगळ्यांच्या अगोदर उठावं लागतं. सगळी तयारी झाडून पुसून सगळं स्वयंपाक हे ते सगळं करावं लागतं. आणि तेच माहेरात कोणी ऊठ सुद्धा म्हणत नाही. आई विचार करते, थकून आली असेल माझी छकू. हा त्यांच्याकडे अशा प्रकारचं काय असतं काम आहे, झोपू द्यावं बिचारीला. उठू नका, उठू नका, झोपू द्या तिला, ती म्हणणारी माय. माहेरात अशा प्रकारचं तिला लक्ष येत असत. आणि सगळ्यात प्रेम करणारं स्थान ते मुलीचा आपला वडील महाराज, बाप म्हणणार. दिवाळीच्या सणाला माहेर कधीही आपल्या लेकीला विसरत नाही. आणि जे विसरत असेल ते माहेर नाही. आणि म्हणून असंच दुःख सती मातेला वाटायला लागलं. माझ्या माहेरामध्ये सगळेजण चाललेले आहेत, मी नाही. दुःख वाटायला लागलं. डोळ्यातून अश्रूच्या धारा यायला लागल्या. आणि विचारलं प्रभूला, प्रभू, दक्ष राजांच्या घरी, माझ्या वडिलांच्या घरी फार मोठा यज्ञ ठेवलेला आहे, चला ना आपण जाऊया. भगवान शंकरांनी सांगितलं, जायला हरकत नाही सती, पण आपल्याला त्या ठिकाणी आमंत्रण नाही. सोयऱ्या धैर्यामध्ये, पाहुण्या रावड्यामध्ये आमंत्रण नसल्याशिवाय कुठेही अशा प्रकारचं पाऊल ठेवू नये, जाऊ नये. हे भगवान शंकरांनी आचरण करून दाखवलं नाही का. कुणी असो, ज्या त्या ठिकाणी आमंत्रण नसेल, गेला अपमान. अपमानाशिवाय दुसरं तिसरं काही आपल्या पदरात पडणार नाही, हे लक्षात घ्यावं. ही गोड कथा आहे, होय, शिकण्यासारखं आहे सगळं हे चरित्र. भगवंताच्या भजनाला, भगवंताच्या कथेला, सप्ताहाला आमंत्रणाची गरज नाही. हा नियम इथे लागू नाही, इथे सर्वांनी यावं. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर, याती भलत्या नारी नर, करावाती त्याग, करावाती त्याग, नलगे चित्ता कोणाची, नलगे चित्ता कोणाची, यारे यारे सगळ्यांनी इथे यावं, नाही का. इथे तो नियम नाही. तो नियम कुठं आहे? इकडं पाहुण्याला वळ्यात. भगवंतांनी सांगितलं, मी त्या ठिकाणी गेलेलं दक्षाला आवडणार नाही. सती, आपल्याला त्या ठिकाणी जाणं आवश्यकता नाही आणि आपण याच ठिकाणी थांबलेलं बरं. हे कोण सांगायले? महादेव. आणि स्त्री हट्ट कसा असतो पहा ना. हे सती मातेला का भोगावं लागलं याची थोडीशी कथा सांगतो.
एक 5 मिनिटं वेळ घेतो. ज्या वेळेला भगवान शंकर कैलासावरती बसलेले आहेत, डोळे मिटून तुम्ही कुणाचं स्मरण करता हो प्रभू, सती मातेनं विचारलं. त्यावेळेला भगवान शंकरांनी सांगितलं, मी माझ्या प्रभू रामचंद्राचं स्मरण करतो सती. कोण प्रभू रामचंद्र? त्रेतायुगामध्ये अवतार घेतलेले ते राजकुमार, हो तेच सती. माझा आराध्य आहे, माझा आत्मा आहे अशा प्रकारचा तो राम म्हणजे, नाही का? त्यांचं मी भजन करतो. पण हे दक्षाला कळलं नाही महाराज, द्वेष केला भगवंताचा. आणि मग सती मातेनं परीक्षा घेण्याचं ठरवलं. ज्या अर्थी तुम्ही प्रभू रामचंद्राचं भजन करता, ते तर वनावनामध्ये सीतेला शोधायला लागलेले आहेत, ते तुमचं आराध्य. हो सती, ती त्यांची लीला अशा प्रकारची आहे, नाही का? लीला आहे. रावणानं अपहरण केलेलं आहे सीते मातेचं, शोधायला लागले. प्रभू लक्ष्मण दादा राणा वनामध्ये अशा प्रकारचं बोलायला लागले. सीते सीते शोध घ्यायला लागले. विरह व्यथासे व्यथित द्रवित हो, बन बन भटके राम. अपनी सिया को प्राण पिया को, बन बन ढूंढे राम. विरह व्यथा से व्यथित द्रवित हो, बन बन भटके राम. शोधायला लागले. आणि त्यावेळेला सती माता भगवान शंकराची अर्धांगिनी सीतेचं रूप धारण करून आली तिथे. हे शिव महापुराणामध्ये मोठं गोड चिंतन आहे बघा याच. त्यावेळेला आली सती माता आणि तिने पाहिलं सीतेचं रूप धारण करून आलेली आहे. कुणाची परीक्षा घेण्याकरता? आता हे देवाचा देव प्रभू रामचंद्र. त्यांनी पाहिलं, ओळखलं महाराज की सीता नाही, हे कोण आहे? सती माता, भगवान शंकराची माता. कधी आलात माते म्हणून हात जोडला. हे शब्द ऐकल्या बरोबर सती माता घाबरली महाराज. आता ओळखलं प्रभूनं मला. लाजली महाराज, निघून गेली त्या ठिकाणी. कैलासावर गेल्याबरोबर भगवान शंकरानं सांगितलं, सती आता तू माझी पत्नी राहिली नाहीस. आता तुझ्या सोबत मी पत्नी सारखा व्यवहार करणार नाही. पहा कसं चरित्र आहे. वेगळे राहायला लागले भगवान शंकर. सती मातेला दुःख वाटायला लागलं. आता काय करावं? जोपर्यंत हा देह मी टाकून देणार नाही आणि दुसरा देह स्वीकारणार नाही, तोपर्यंत शिवजी मला स्वीकारणार नाही. आणि म्हणून ती योजना भगवती मातेनं या ठिकाणी केलेली आहे. ती सुद्धा आदिशक्ती आहे, जगन्माता आहे, तीच दुर्गा आहे, तीच काली अशा प्रकारची आहे, सरस्वती महालक्ष्मी. हे कशी लीला आहे भगवंताची, पहा ना. तिने ठरवलं सती मातेनं मी जाणार
कशा करता जाणार हे तिचं तिलाच ठाऊक. बस हे ध्यानात ठेवा. निघाले महाराज. भगवान शंकरानं सांगितलं जाणार आहे. हो मी जाणार प्रभू, मला आशीर्वाद द्या. जातेस ना, तुझी एकही वस्तू या ठिकाणी ठेवू नको. तुझ्या वस्तूकडे पाहिल्यानंतर मला मोह उत्पन्न होईल, मला आठवण येईल तुझी, मी ध्यानापासून विचलित होईल. भगवान शंकराचे शब्द ऐका. निघाले महाराज सती आपलं सगळं अशा प्रकारचं घेऊन निघालेली आहे, सोबत गण दिलेले आहे. आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर पाहिलं सगळा मोठा यज्ञ भरलेला आहे. सगळ्या बहिणी अशा प्रकारच्या सुंदर वस्त्र परिधान करून आलेल्या आहेत. सगळा आनंदी आनंद एकमेकांना बोलायला लागलेले आहेत, खाऊ लागलेले आहेत, जेवायला बसलेले आहेत. कुणी अशा प्रकारचा आनंद घेऊ लागलेले आहेत. आणि सती माता त्या ठिकाणी गेलं, पाहिलं तिनं, तिच्याकडे कोणीही पाहिलं सुद्धा नाही. दक्षानं सांगून ठेवलं होतं, खबरदार तो शिव अशा प्रकारचा सतीला घेऊन या ठिकाणी येईल, त्यांना कुणी हे स्थान द्यायचं नाही. माझा अपमान त्यांनी केलेला आहे. जो कोणी त्यांना या ठिकाणी बोलेल, स्थान देईल, मृत्यूदंडाची शिक्षा. एवढा द्वेष हरिहरामध्ये, एवढा द्वेष करू नये. हरी आणि हर हे एकच आहे, नाही का? भगवान शिव आणि भगवान विष्णू एकच आहेत, त्यांच्यामध्ये भेद करू नये. हरिहरा भेद, हरिहरा भेद नाही करू, नाही करू. एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. शिवश्च हृदयं विष्णुः, विष्णुश्च हृदयं शिवः. गोडी जशी साखरेच्या वेगळी नाही, तसा माझा शिव आणि भगवान राम हरी एक आहे, कृष्ण एक आहे. हे कधी कळावं? कळालं नाही महाराज. दक्ष राजाला कळालं नाही. द्वेष करायला लागला, द्वेष करायला लागला. आणि दक्ष राजानं सतीला पाहिलं. सती कशा करता आलीस या ठिकाणी? कुणा आमंत्रण दिलेलं आहे? कुठे आहे तो भगवान शिव, माझा अपमान करणारा? बोलू नये ते शब्द दक्ष राजा बोलायला लागला. सती मातेनं आपले कान झाकून घेतलेले आहेत. आता एक शब्द बोलू नका पिताश्री. म्हणून कशीही पत्नी जरी असली ना, आपल्या नवऱ्याला ती काहीही बोलू देत नसते. पती मालकाला तीच खरी पतिव्रता, तीच खरी अशा प्रकारची काय आहे, स्त्री आहे. एक शब्द बोलू नका पिताश्री. आता तिथून पुढचा जर शब्द तुम्ही बोलला, माझा देह या ठिकाणी शिल्लक राहणार नाही. बोललाच महाराज. सती मातेनं ठरवून टाकलं, माझा देह हा अपवित्र झालेला आहे.
या माझ्या कानानं भगवान शिवाची निंदा अशा प्रकारची श्रवण केलेली आहे. हा देह मी या ठिकाणी आता ठेवणार नाही. अग्नीला प्रज्वलित केलं, योग मायेनं अग्नी प्रज्वलित केला आणि धाड 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 सती मातेनं आपला देह चेतवून घेतला. महाराज, ही बातमी सगळीकडे पसरलेली आहे आणि त्या वेळेला यज्ञामध्ये सगळा विस्कळीतपणा झाला. सगळे देव पळायला लागले, सैन्य पळायला लागलं, इकडे तिकडे सैरा वैरा धावायला लागले. अनर्थ 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 झाला. गणांनी भगवान शिवजींना निरोप दिला. शिवजी, भगवान शिव, भगवान भोलेनाथ शंकर, सती माता विलीन झालेली आहे अग्नीमध्ये. हे शब्द भगवान शंकरांनी ऐकल्याबरोबर तार दिवशी भगवान शंकर उठलेले आहे. जटा मोकळ्या सोडल्या भगवंतांनी त्रिशूळ आदळलेला आहे. ब्रह्मांडामध्ये अशा प्रकारचा थरकाप उडायला लागलेला आहे. आता काय होईल? सती म्हणून आवाज दिला भगवान शंकरांनी. जटापट्टी महाराज एक वेश काढला आणि वीरभद्र निर्माण केला. वीरभद्रानं आज्ञा घेतली भगवान शंकराची, काय करू देवा? आत्ताच्या आत्ता दक्ष राजाचा विध्वंस करू दे, आज्ञा दे. महाराज निघाले. वीरभद्र वीरभद्र निघाले. दक्ष राजाच्या यज्ञाच्या ठिकाणी आलेल्या पाहिलं सगळे देव ऋषी मुनी यज्ञांवर बसलेल्या, सगळ्या सोबत युद्ध करायला लागले. सगळ्या देव सेनेला अशा प्रकारचं पराजित केलं. दक्ष राजाला फरफटत ओढून आणलं. दक्ष राजाला हुडकवून पार्वतीपते शिव हर 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 महादेव. झाले बरोबर युद्ध. दक्ष राजाचं मुख उडवून टाकलं. धडा वेगळं पडलेला आहे. सती मातेचा देह काळा कुट्ट त्या यज्ञाच्या ठिकाणी बसलेला दिसू लागलेला आहे. पहा कसं चित्र आहे. आणा डोळ्यासमोर ते चित्र. काय करावं? कशामुळे घडलं हे? विष्णूची भक्ती केली आणि शिवाची काय केली? निंदा केली. म्हणून एक सांगतो, लक्षात घ्या, भक्ती कुणाचीही करा, सगळी भक्ती एकत्र जाणार आहे. एका विष्णूला ती प्राप्त होणार आहे, एका हरीला ती प्राप्त होणार आहे, कृष्णाला प्राप्त होणार आहे, महादेवाला प्राप्त होणार आहे. शेवटी ब्रह्म एक तत्व आहे. एक तत्व नाम दृढधरी म्हणा, हरीशी करुणा येईल तुझी. नाही का? कुणाची भक्ती करा, दत्तात्रय असो, भगवान विष्णू असो, कृष्ण असो, खंडोबा असो, जगन्माता पार्वती, कोणताही, जी मनामध्ये आपल्या मूर्ती ठसलेली आहे त्याची प्रेमानं भक्ती करा. पण दुसऱ्या देवाची निंदा करू नका, निंदा करू नका. हरीची निंदा करीत असेल, शिवाची भक्ती करीत असेल, तो शिवभक्त नाही. हरीची भक्ती करीत असेल, नाही का, आणि शिवाची निंदा करीत असेल, तो हरिभक्त नाही. आजही मद्रास कोर्टामध्ये चालू आहे प्रकरण वैष्णव शिवाचं. तुम्ही आता जाऊन पहा, तिथं पत्र करायला विचार चालू आहे. असं करू नका बाबांनो. सगळे हे एकच आहेत. भक्ती प्रेम अशा प्रकारचं सगळ्यावर ठेवा. कुणाची निंदा करू नका. करता आली तर भक्ती करा.
निंदा करू नका. दक्ष राजांकडून हे दोष घडला, परिणाम मृत्यूदंडाची शिक्षा भोगावी लागली. दक्ष प्रजापती शिरछेद झाला दयाचा कशामुळे झाला? याचा द्वेष केल्यामुळे. म्हणून कुणाचाही द्वेष करू नका, कुण्या देवाला अशा प्रकारचं कमी लेखू नका, निंदा करू नका. हीच खरी अशा प्रकारची भक्ती आहे. मग पुढे काय झालं? सगळ्या देवतांनी देवांनी विनंती केली, भगवान शिवजी तुम्ही दयाळू घन आहात. हा जो यज्ञ आहे सृष्टीच्या कल्याणाकरता यज्ञ आहे, हा यज्ञ पूर्ण झाला पाहिजे. माझा भगवान शिव दयाळू आहे, महाराज दयाळू. त्रिभुवनी उदार भोळा माझा शिवशंकर. अहो कितीही मागा आणि काहीही मागा, देणारा माझा शिव आहे. टाळी वाजवाय. पार्वती मातेनं भगवान शंकराला 1-2 मिनिटात कथा सांगते. आता कथेमध्ये कथा हे असंच आहे कथा. पार्वती मातेनं भगवान शंकराला विचारलं, देवा हे असं उघड्यावर कसं राहा आपण माळावर या कैलासावर? म्हणले आपल्याला घर पाहिजे चांगलं. काही हरकत नाही म्हणले भगवान शिव. पहा किती मोठी दया. मग काय करावं? लंका निर्माण केली भगवान शिवजी. समुद्राचा वेढा सगळीकडे आणि मग ही लंका अशा प्रकारची. ही कोणाची होती? पहिलं हे भगवान शिवजीची, विश्वकर्म्यानं निर्माण केलेली. आणि मग सगळी लंका सोन्याची भगवान शिवजींनी अशा प्रकारची स्थापित केलेली आहे. आणि मग काय करावं? महाराजांना बोलवावं वास्तुशांतीला. कोण मोठे आहेत? ब्राह्मण कोण आहेत? विचारणा करण्यात आली. सगळ्यात विद्वान ब्राह्मण सगळ्याच्या मुखातून रावण महाराज येऊ लागले. कोणते महाराज? रावण महाराज. मोठे विद्वान ब्राह्मण. आणि खरंच होते महाराज.
काय त्या रावण स्तोत्रामध्ये वर्णन केलेलं आहे भगवान शिवजीचं. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गदेवलं जलं विमलं मालिका टमाट 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 वयो जगात जगतात नमः शिव शिव नमः शिव शिव